लाडक्या गणेशाची आरती घ्यायची असेल तर नुसत्या टाळ्या वाजवून कसं चालेल नाही का? जरा एकदा जोरदार आवाज झाला पाहिजे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अर्थात त्या विघ्न विनाशकाला आपण वंदन केलंय आणि हीच प्रार्थना त्याच्या चरणी आहे की उद्याचा येणारा पाडवा नव्हे तर किंबहुना येणारं संपूर्ण वर्ष हे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात सगळ्यांच्या जीवनात फक्त आणि फक्त आनंद सुख आणि मंगल्य आणो. याचबरोबर कार्यक्रमाचं पुढचं गीत पुष्प. जेव्हा जगण्याचा विषय येतो तेव्हा जगण्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो संघर्ष आणि जिथे संघर्ष नाही तिथे जीवन नाही. आणि म्हणूनच पुढचं जे गीत आहे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे खूप सुंदर असे शब्द आहेत पण या शब्दांच्या मागे एक छान छोटीशी कहाणी आहे. झालं असं हे गीत आजपासून जवळजवळ 40 वर्षांपूर्वी निर्मिती गेलं आणि जेव्हा हे गाणं पहिल्यांदा आकाशवाणीवर किंवा रेडिओवर वाजलं तेव्हा घराघरात आजच्यासारखे इंटरनेट मोबाईल टीव्ही नव्हते. तेव्हा होते ते फक्त रेडिओ. आणि मग असंच एका रस्त्याच्या कोपऱ्याला पानाची टपरी होती आणि त्या पानाच्या टपरीला एक अडकवलेला रेडिओ होता. त्या रेडिओवर दिवसातले काही तास ठराविक गाणी वाजायची आणि त्यामध्येच हे गाणं वाजत होतं. झाली गंमत अशी तिथून एक वाटसरू जात होता आणि जाता जाता त्याच्या कानावर त्या गाण्याचे शब्द पडले. काय जाणे त्याच्या मनात काय आलं तो पुन्हा पाठी फिरला आणि त्या पानाच्या टपरीचा जो काही मालक होता तिथे बसलेला जो विक्री करणारा माणूस होता त्याला येऊन म्हणाला की बाबा हे गाणं काय आहे मी पहिल्यांदा ऐकलं कोणी लिहिलं. तो बिचारा साधा सुधा विक्री करणारा माणूस रस्त्याच्या कडेला टपरी चालवणारा त्याला बरं काय माहिती. तो म्हणाला बाबा मला हे काही माहिती नाही तू एक काम करते दूरदर्शन आकाशवाणी तिथे कुठेतरी ही गाणी वाजतात तुझा आणि तिकडे त्यांना भेट त्यांना विचार. म्हणून याने त्याला वाटेला लावलं. याला वाटलं की आपला पिच्छा सुटला पण गंमत झाली अशी की तो वाटसरू खरंच त्या गाण्यामुळे इतका प्रभावित झाला होता की तो मुंबईला थेट पोहोचला. मुंबईला त्यानं येऊन माहिती काढली की हे गाणं कोणी लिहिलंय गाणं कोणी म्हटलंय आणि त्यांना पत्ता मिळाला मंगेश पाडगावकरांचा. जेव्हा पाडगावकरांचा पत्ता मिळाला हा गृहस्थ गेला आणि थेट पाडगावकरांच्या दाराशी पोहोचला. पोहोचल्या क्षणी घंटी वाजवली. पाडगावकरांनी दरवाजा उघडला
पाडगावकर काळे की गोरे हे सुद्धा त्याला माहित नव्हतं, पण समोर उभा असलेला माणूस हा तोच असावा या विश्वासानं त्यानं अक्षरशः दंडवत घातलं. पाडगावकर प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागले की कोण बाबा तू, कोण, काय, म्हणजे असं आपल्या दारात कोणी येऊन आपल्याला असं दंडवत घातलं तर आपल्याला जो प्रश्न पडेल तोच प्रश्न पाडगावकरांना पडला. आणि पाडगावकर म्हणाले, काय बाबा, काय हवंय तुला? तो म्हणे, मी काही दिवसांपूर्वी रस्त्यानं चाललो होतो आणि जात असताना पानाच्या टपरीवर मी हे गाणं ऐकलं. मला कळलं हे गाणं तुम्ही लिहिलंय आणि तुम्ही माझं जीवन वाचवलं, तुम्ही मला जगण्याची नवीन ऊर्जा दिली. पाडगावकर म्हणाले, म्हणजे मला कळलं नाही. ते म्हणाले, त्या दिवशी मी खरं आत्महत्या करायला जात होतो. तुझं गाणं ऐकलं, हे जे गाणं आहे या गाण्याचे शब्द माझ्या कानावर पडले आणि त्या शब्दानं मला जगण्याची उमेद दिली आणि मी पुन्हा त्याच वाटेनं परतून आलो. तुम्ही माझ्यासाठी साक्षात ईश्वर आहात. इतकं भावांनी भरलेलं, इतकं जगण्याला ऊर्जा देणारं असं हे सुंदर गीत. पाडगावकरांचे शब्द, अरुणदातेंचा आवाज. अर्थात मी गाणं तुम्हाला सांगत नाही, थेट रघुनाथजींना विनंती करते त्यांनी हे गाणं तुम्हाला सगळ्यांसमोर सादर करावं.